नमस्कार मित्रांनो, पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग हा महाराष्ट्रातील सर्वाधिक वर्दळीच्या राष्ट्रीय महामार्गांपैकी एक. दररोज लाखो प्रवासी, हजारो ट्रक, कंटेनर, खाजगी वाहने आणि सार्वजनिक वाहतूक याच मार्गावरून प्रवास करते. पण गेल्या काही वर्षात वाहनांची संख्या इतक्या वेगाने वाढली की हडपसरपासून यवतपर्यंतचा प्रवास अनेकांसाठी रोजचे डोकेदुखी बनला आहे. हडपसर चौक, मगरपट्टा, मांजरी फाटा, लोणी काळभोर, उर्वी कांचन या नावासोबत आता वाहतूक कोंडी हे समीकरणच तयार झालं आहे. कार्यालयात जाणारे कर्मचारी असोत, शेतकरी असोत, व्यापारी असोत किंवा सोलापूर हैदराबादच्या दिशेने जाणारे प्रवासी, या मार्गावर वेळेचा मोठा अपव्यय होत आहे. आणि याच समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून आता महाराष्ट्र सरकारने 5,262 कोटींचा हडपसर यवत एलिव्हेटेड कॉरिडॉर हाती घेतला आहे. पण हा प्रकल्प फक्त एक एलिव्हेटेड रोड नाही, तर या प्रकल्पामध्ये एकाच कॉरिडॉरमध्ये खाली शहरातील रस्ता, त्यावर 6 पदरी एलिव्हेटेड राष्ट्रीय महामार्ग आणि सुरुवातीच्या भागात त्याहीवर प्रस्तावित मेट्रो असे 3 स्तरांवरील वाहतूक व्यवस्था उभारण्याचा प्रस्ताव आहे. मग हा प्रकल्प नेमका कसा असणार, तो कुठून सुरू होणार, कोणकोणत्या गावांमधून जाणार, 3 टप्प्यामध्ये त्याची रचना कशी असेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या प्रकल्पामुळे पुणे सोलापूर महामार्गावरील वाहतुकीचं चित्र खरंच बदलणार का? पण या विशेष रिपोर्टमध्ये आपण या प्रकल्पाची अधिकृत आणि अद्ययावत माहिती अगदी सविस्तर जाणून घेणार आहोत. मित्रांनो, आता या संपूर्ण प्रकल्पाचा सर्वात महत्त्वाचा भाग समजून घेऊया. कारण कोणत्याही महामार्गाची खरी ताकद त्याच्या लांबीमध्ये नसते, तर त्याच्या नियोजनात असते. हडपसर ते यवत एलिव्हेटेड कॉरिडॉरची रचना पाहिली तर लक्षात येतं की संपूर्ण 31.50 किलोमीटरचा मार्ग एकाच प्रकारे बांधला जाणार नाही. वाहतुकीचा ताण, परिसराची रचना, भविष्यातील गरज आणि उपलब्ध जागा यांचा अभ्यास करून हा प्रकल्प 3 स्वतंत्र टप्प्यांमध्ये विभागण्यात आला आहे. प्रत्येक टप्प्याची रचना वेगळी आहे आणि प्रत्येक टप्प्यामागे वेगळा अभियांत्रिकी विचार आहे. सर्वप्रथम पाहूया पहिला टप्पा. हा टप्पा हडपसर ते पुणे रिंग रोड असा सुमारे 17.70 किलोमीटर लांबीचा आहे. हा संपूर्ण प्रकल्पातील सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात आधुनिक भाग मानला जात आहे. कारण याच मार्गामध्ये ट्रिपल लेव्हल ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर उभारण्याची योजना आहे. ट्रिपल लेव्हल म्हणजे नेमकं काय, हे अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. तर मित्रांनो, सर्वात आधी जमिनीवर शहरातील स्थानिक वाहतूक सुरू राहील. म्हणजे हडपसर, मगरपट्टा, मांजरी, लोणी काळभोर आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांना स्थानिक रस्ता उपलब्ध राहील. त्याच्यावर स्वतंत्र 6 पदरी एलिव्हेटेड राष्ट्रीय महामार्ग उभारण्यात येईल. या महामार्गावरून पुणे सोलापूर, पुणे हैदराबाद आणि इतर लांब पल्ल्याची वाहने शहरातील सिग्नल आणि स्थानिक वाहतुकीत अडकणार नाहीत. आणि या दोन्ही स्तरांच्या वर भविष्यातील प्रस्तावित मेट्रो मार्गिकेसाठी जागा राखून ठेवण्याचा प्रस्ताव आहे. म्हणजेच एकाच कॉरिडॉरमध्ये रस्ता, एलिव्हेटेड महामार्ग आणि मेट्रो अशी 3 स्वतंत्र वाहतूक व्यवस्था तयार करण्याचा विचार करण्यात आला आहे. यामागचा उद्देश स्पष्ट आहे. स्थानिक वाहतूक आणि लांब पल्ल्याची वाहतूक एकमेकांमध्ये मिसळणार नाही, त्यामुळे प्रवास अधिक सुरळीत होण्यास मदत होईल. याच भागात मगरपट्टा, मांजरी फाटा आणि लोणी काळभोर सारखे अत्यंत वर्दळीचे भाग येतात. त्यामुळे सर्वाधिक वाहतुकीचा ताण असलेल्या परिसरासाठी सर्वात आधुनिक रचना निवडण्यात आली आहे. आता पाहूया दुसरा टप्पा. हा टप्पा पुणे रिंग रोड ते सहजपूरवाडी असा सुमारे 6.30 किलोमीटर लांबीचा आहे. या भागामध्ये ट्रिपल लेव्हल कॉरिडॉर प्रस्तावित नाही, तर येथे खाली 4 पदरी रस्ता आणि त्याच्यावर 6 पदरी एलिव्हेटेड महामार्ग अशी दुहेरी रचना प्रस्तावित आहे. याचं कारण म्हणजे या भागातील वाहतुकीचा ताण, परिसरातील उपलब्ध जागा आणि भविष्यातील वाहतूक गरजांचा वेगळा अभ्यास. म्हणूनच पहिल्या टप्प्याप्रमाणे येथे मेट्रोसाठी स्वतंत्र स्तर प्रस्तावित केलेला नाही. तरीही लांब पल्ल्याची वाहने एलिव्हेटेड महामार्गावरून जलद गतीने पुढे जाऊ शकतील, तर स्थानिक वाहतूक खालील रस्त्यावरून सुरू राहील. आता येतो तिसरा आणि अंतिम टप्पा. हा टप्पा सहजपूरवाडी ते यवत असा सुमारे 6.50 किलोमीटर लांबीचा आहे. या भागात एलिव्हेटेड महामार्ग प्रस्तावित नाही. येथे थेट 6 पदरी जमिनीवरील राष्ट्रीय महामार्ग विकसित करण्याची योजना आहे. कारण या भागात शहरातील दाट वस्ती तुलनेने कमी आहे, त्यामुळे एलिव्हेटेड रस्त्याची आवश्यकता कमी असल्याचे नियोजनात मांडण्यात आले आहे. म्हणजे संपूर्ण प्रकल्पाचा विचार केला तर पहिला टप्पा हा ट्रिपल लेव्हल कॉरिडॉर, दुसरा टप्पा डबल लेव्हल कॉरिडॉर आणि तिसरा टप्पा हा 6 पदरी जमिनीवर राष्ट्रीय महामार्ग. ही संपूर्ण रचना पाहिली तर लक्षात येतं की हा प्रकल्प प्रत्येक भागाच्या गरजेनुसार डिझाईन करण्यात आला आहे. मित्रांनो, या प्रकल्पातील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे पुणे रिंग रोडशी होणारी जोडणी.
पहिला टप्पा थेट रिंग रोडपर्यंत जात असल्यामुळे भविष्यात या दोन्ही प्रकल्पांचा एकत्रित परिणाम पूर्ण पुण्याच्या वाहतुकीवर होऊ शकतो। मित्रांनो, आतापर्यंत आपण या प्रकल्पाची गरज आणि संपूर्ण रचना समजून घेतली। आता आपण जाणून घेणार आहोत या प्रकल्पाचा सर्वात महत्त्वाचा भाग। तब्बल 5262 कोटी खर्चाचा हा मेगा प्रकल्प प्रत्यक्षात उभारला कसा जाणार? मित्रांनो, अधिकृत माहितीनुसार हा प्रकल्प DBFOT म्हणजे डिझाईन, बिल्ड, फायनान्स, ऑपरेट अँड ट्रान्सफर या मॉडेलवर विकसित करण्याचा प्रस्ताव आहे। हे नाव ऐकायला थोडं अवघड वाटत असलं तरी त्यामागची संकल्पना अत्यंत सोपी आहे। या मॉडेलमध्ये सरकार एखाद्या पात्र आणि अनुभवी खाजगी कंपनीची निवड करते, त्यानंतर ती कंपनी प्रकल्पाचा सविस्तर आराखडा तयार करते, आवश्यक आर्थिक व्यवस्था करते, प्रत्यक्ष बांधकाम पूर्ण करते आणि प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ठराविक कालावधीपर्यंत त्याचे संचालन आणि देखभालही करते। यानंतर कराराची मुदत संपल्यानंतर हा संपूर्ण प्रकल्प पुन्हा सरकारकडे हस्तांतरित केला जातो। यामुळे सुरुवातीला सरकारवर हजारो कोटी रुपयांचा संपूर्ण आर्थिक भार एकाच वेळी पडत नाही। तसेच खाजगी क्षेत्राचा अनुभव आणि तांत्रिक कौशल्यही या प्रकल्पात वापरता येते। अधिकृत सादरीकरणानुसार या प्रकल्पासाठी सुमारे 4 वर्षांचा बांधकाम कालावधी प्रस्तावित आहे। म्हणजे सर्व आवश्यक परवानग्या, निविदा प्रक्रिया आणि प्रत्यक्ष काम सुरू झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने हा कॉरिडॉर विकसित केला जाईल। याचबरोबर या प्रकल्पासाठी 25 वर्षाचा टोल कन्सेशन कालावधी प्रस्तावित आहे। याचा अर्थ असा नाही की कोणतीही कंपनी मनमानी टोल आकारू शकते। टोलचे दर, त्यामधील वाढ, देखभाल, सेवा पातळी आणि इतर सर्व बाबी करारातील अटी आणि सरकारी नियमानुसार निश्चित केल्या जातात। मित्रांनो, एवढा मोठा प्रकल्प उभारण्यासाठी केवळ पूल आणि रस्ते बांधावे लागत नाहीत। त्यासाठी जमीन संपादन, वीज वाहिन्या आणि पाण्याच्या पाईपलाईनचे स्थलांतर, ड्रेनेज व्यवस्था, इंटरचेंज, रॅम्प, सर्व्हिस रोड, सुरक्षा प्रणाली आणि वाहतूक व्यवस्थापन यांचाही मोठ्या प्रमाणावर समावेश असतो। यामुळेच या प्रकल्पाची किंमत 5262 कोटी इतकी आहे। मात्र आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न की या प्रकल्पामुळे नेमका फायदा कोणाला होणार? सर्वात पहिला फायदा म्हणजे वेळेची बचत। आज हडपसर ते लोणी काळभोर किंवा पुढे उरुळी कांचनपर्यंतच्या प्रवासात अनेकदा वाहतूक कोंडीमुळे मोठा विलंब होतो। भविष्यात वेगवान वाहतुकीसाठी स्वतंत्र एलिव्हेटर मार्ग उपलब्ध झाल्यास प्रवास अधिक सुरळीत होण्याची अपेक्षा आहे। दुसरा मोठा फायदा म्हणजे माल वाहतुकीला। पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग हा केवळ पुण्यासाठी महत्त्वाचा नाही, तर हा मार्ग सोलापूर, तेलंगणा आणि दक्षिण भारताशी जोडणारा प्रमुख आर्थिक दुवा आहे। त्यामुळे ट्रक आणि कंटेनरची वाहतूक अधिक वेगवान झाल्यास उद्योगांनाही त्याचा फायदा होऊ शकतो। तिसरा फायदा म्हणजे पूर्व पुण्याचा विकास। हडपसर, मांजरी, लोणी काळभोर, उरुळी कांचन आणि यवत या परिसरात गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर गृहनिर्माण, उद्योग आणि लॉजिस्टिक क्षेत्राचा विस्तार झाला आहे। चांगली वाहतूक व्यवस्था उपलब्ध झाल्यास भविष्यात या भागातील विकासाचा वेग आणखी वाढण्याची शक्यता आहे। चौथा महत्त्वाचा फायदा म्हणजे पुणे रिंग रोडशी जोडणी। भविष्यात रिंग रोड आणि हा कॉरिडॉर कार्यान्वित झाल्यानंतर शहरात न शिरताही अनेक वाहनांना पर्यायी मार्ग उपलब्ध होऊ शकतो। त्यामुळे शहराच्या मध्यभागावरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होऊ शकते। पाचवा फायदा म्हणजे भविष्यातील सार्वजनिक वाहतूक। पहिल्या टप्प्यात प्रस्तावित मेट्रोसाठी जागा राखून ठेवण्यात आली आहे। भविष्यात मेट्रो प्रकल्प पूर्ण झाल्यास नागरिकांना रस्ता आणि मेट्रो असे दोन्ही पर्याय उपलब्ध होतील। मित्रांनो, या प्रकल्पातील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भविष्यातील वाहतुकीचा विचार। अधिकृत वाहतूक अभ्यासानुसार पुढील काळात महामार्गावरील वाहनांची संख्या आणखी वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। म्हणूनच हा प्रकल्प केवळ आजची वाहतूक लक्षात घेऊन नाही, तर पुढील अनेक दशकातील गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आला आहे। मात्र प्रत्येक मोठ्या प्रकल्पाप्रमाणे या प्रकल्पासमोरही काही आव्हाने आहेत। जमीन संपादन, पर्यावरणीय मंजुरी, विविध युटिलिटींचे स्थलांतर, वाहतुकीचे तात्पुरते नियोजन आणि वेळेत काम पूर्ण करणे हे या प्रकल्पाच्या यशासाठी अत्यंत महत्त्वाचे असेल। जर या सर्व प्रक्रिया नियोजनानुसार पूर्ण झाल्या तर हा प्रकल्प केवळ पुणे-सोलापूर महामार्गच बदलणार नाही, तर पूर्व पुण्याच्या विकासालाही नवीन दिशा देऊ शकतो। मित्रांनो, एक गोष्ट मात्र निश्चित आहे, हडपसर यवत एलिव्हेटेड कॉरिडॉर हा केवळ एक महामार्ग नाही, तर हा पुण्याच्या भविष्यातील वाहतूक व्यवस्थेचा पाया आहे।
खाली शहरातील वाहतूक, त्यावर 6 पदरी एलिव्हेटेड राष्ट्रीय महामार्ग आणि भविष्यात त्याच कॉरिडॉरमध्ये प्रस्तावित मेट्रो ही संकल्पना यशस्वीपणे प्रत्यक्षात आली तर पूर्व पुण्याच्या वाहतुकीत मोठा बदल घडू शकतो. मित्रांनो, या प्रकल्पाबद्दल तुमचं मत काय आहे? हा प्रकल्प खरंच पुण्याची वाहतूक कोंडी कमी करेल असं तुम्हाला वाटतं का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि महाराष्ट्रातील अशाच मोठ्या विकास प्रकल्पांची विश्वासार्ह माहिती मराठीत पाहण्यासाठी लोकमित्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.